आईला दिवसा उन्हाचा ताप आणि रात्री निघाला होता सोसायटीत साप. देवदत्त मंडळी, कसं आहे, पृथ्वी गोले म्हणून विषय खोले. कारण आहे ना, जगाने रीत सांग, सध्या ज्यांना पैसा आहे त्यालेच मोले. असो रस्त्याने चालत होतो आणि मध्येच एक हाताला म्हटलं, गेर बाबा जरा बाजूला, कोण आहे तू, देखू दे. उसको पूछ लो यार, मेरे को क्यों पूछ रहा है यार. तर ते निघाले ऑनलाईन मार्केट चेकिंग सुजित पाटील. आम्ही दोघं एकाच कंपनीत मजूर आहेत. लोकांना मदतीसाठी आणि चेहऱ्यावर त्यांच्या हसूसाठी आमचे सुजित पाटील कायम हजर असतात. पुढे गाडीला म्हटलं जरा दवाखाना दाखवू. साला टाइम इतला फास्ट जायला ना की अर्धी जिंदगी नुसती सर्व्हिसिंग करा मत जाई राहिली. पुढे आम्ही दोघं लोट होऊन पोट लक्षात घेता पाटील मला हाडूच म्हटले, राजदादा तुम्ही खाता का नेता. म्हटलं मेंदूतले विचार बंड करायला लागले, जरा थंड काहीतरी द्या. मग काय पाटलांना म्हणतं, 2-4 कार्टी जमा होण्यापेक्षा आपलीच पार्टी आपण करली, नाही तर खव्याचा आणि माव्याचा वास लोकांना लगेच येतो. असो रोज मरे त्यांना कोण रडे. पुढारी बाबांचा पुढारी नातू कटिंग करा पहिले मीटिंग हजर होत. साला प्रश्न 20 रुपया नव्हता, म्हणतं यार भाऊ आपटाडी जाऊ द्या. तिकडे मीटिंग आटली आणि इकडे हातभर फाटली. कारण हा भाऊ म्हटला, ओ मना बापरेन केवढा मोठा साप रे. म्हणतं साप कोण पकडेगा. तोच आवाज आला, 32 शिराळ्याचा एकच हिरा, त्याचं नाव दिर्या. तो म्हणे आपण जादूगार आहेत. म्हटलं एकच ठुसमा फुस कर दी ना तवय समजी तुले. साप पण एवढा चालू होता की हातात यायचं नाव घेत नव्हता. जेमतेम आणि कपाल डेम तस्करला पकडण्यासाठी भास्कर पण हजर होता. शेवटी कसा बसा मालूचं नाव घेऊन चालू सापाला आम्ही बाटलीत भरला आणि त्याचं मंगल करण्यासाठी जंगलमध्ये त्याला सोडून दिलं. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा आणि ते करता येत नसेल तर कोणा वाटा मारतडा म्हणून बसू नका. तोवर तुम्ही कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जय महाराष्ट्र.